नमस्कार. रामायणाच्या एका प्रसंगानुसार जेव्हा प्रभू श्रीरामांनी हनुमंताला सीतेचा शोध घेण्यासाठी पाठवलं, तेव्हा हनुमान समुद्र पार करून जेव्हा लंकेमध्ये प्रवेश करतात, तेव्हा त्यांना एका अंगणामध्ये तुळशीचं रोप दिसतं. तिथं एक स्त्री त्याची पूजा करत असते. त्यांना प्रश्न पडतो की हे नक्की कुणाचं घर आहे? ते घर होतं विभीषणाचं. मला या प्रसंगातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुळशी वृंदावन किंवा तुळशीची पूजा करण्याची प्रथा ही खूप प्राचीन आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे. त्यामुळंच अधिक मासामध्ये, ज्याला आपण पुरुषोत्तम मास असं देखील म्हणतो, त्यामध्ये तुळशीची 1,00,000 पानं ही विष्णूला अर्पण केली जातात. त्याचा विधी काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. पण आज आपण जाणून घेणार आहोत की तुळशीची पानं नक्की कधी तोडायची नाहीत. धर्मसिंधुकारांच्या मते मंगळवार, शुक्रवार, रविवार, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी, संक्रांती ह्या दिवशी आपण तुळशीची पानं तोडू नयेत, कारण त्या दिवशी तुळस ही विश्रांती घेत असते. समजा आज रविवार आहे आणि आपल्याला विष्णूला जर तुळशीचं पानं अर्पण करायची असतील तर काय करायचं? तर आदल्या दिवशीच आपण तुळशीची पानं तोडू शकतो. फक्त संध्याकाळी किंवा रात्री नाही, सकाळी सूर्योदयानंतर. ती तुळशीची पानं कधीही शिळी होत नाहीत, ती सुकत नाहीत. ती आपण दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी पूजेच्या वेळेला अर्पण करू शकतो. जर तुम्हाला अजून स्पेसिफिक जाणून घ्यायचं असेल तर वैधृती आणि त्याचबरोबर व्यतिपात हे जे 2 योग आहेत, त्या योगांना देखील तुळशीची पानं तोडली जात नाहीत, कारण ते योग हे नकारात्मक मानले जातात. जर तुम्हाला तुळस तोडायची असेल तर त्यासाठी एक श्लोक म्हटला जातो. तो श्लोक पुढील प्रमाणे आहे: तुलस्यमृतनामासी सदा त्वं केशवप्रिये, केशवार्थे विचिन्वामि वरदा भव शोभने. असा मंत्र म्हणून आपण तुलसी तोडू शकतो. उद्या आपण जाणून घेणार आहोत द्वादशीला तुळस का तोडू नये, त्याचबरोबर विष्णूची पूजा का करू नये. हे दोन्ही गोष्टी आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. माझ्या चॅनलवर तुळशीचं स्तोत्र आणि तुळशीची उत्पत्ती कशी झाली याविषयीच्या पौराणिक कथेचा व्हिडिओ उपलब्ध आहे. ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही अवश्य माझ्या चॅनलला व्हिजिट करून बघा. नमस्कार.